नमस्कार मंडळी, आता आपण आलेलो आहोत राजेंद्र साळुंके यांच्या घरी आणि पाहतोय अतिशय सुंदर अशा गौराई विराजमान झालेल्या आपणाला दिसतायत। सुंदर असं केळीच्या पानाचं डेकोरेशन, फुलाचं मंदिर त्यांनी बनवलेलं पाहतोय आपण। लक्ष्मी माता अतिशय सुंदर अशा तर मंडळी, आता आपण आलेलो आहोत प्रकाश विश्वनाथ पाटील, त्याचबरोबर राजेंद्र विश्वनाथ पाटील राजूनाना यांच्या घरी आलेलो आहोत आणि सुंदर असं त्यांनी हे मंदिर बनवलेलं आपणाला दिसत आहे। सुरेख असं मंदिर बनवलंय, सुंदर अशी सजावट त्यांनी या ठिकाणी केलेली आपणाला पाहायला मिळते। तर मंडळी, आता आपण आलेलो आहोत भीमराव शामराव पाटील दादा व अण्णा यांच्या घरी आलेलो आहोत आणि पाहतोय आपण डमरूधारी शंकर महादेव यांच्या समोर विराजमान झालेले गणराय, अतिशय सुंदर असं डेकोरेशन केलंय। त्याचबरोबर एक गौराई माता महादेवाच्या पिंडीचा अभिषेक करताना दिसते आपणाला। त्याचबरोबर दुसरी गौराई ग्रंथ पठण करताना आपणाला दिसत आहे। दरवर्षी यांचं सुंदर असं डेकोरेशन असतं। त्याचबरोबर गौराईचं सर्व फराळाचं साहित्य मांडलेलं आपण पाहतोय। तर मंडळी, नक्की सांगा कमेंट करून कसं वाटतंय डेकोरेशन। आता आपण आलेलो आहोत चंदू अण्णा म्हणजेच पिंटे आबा यांच्या घरी आणि त्यांचं हे डेकोरेशन पाहतोय। खूप सुंदर असा छत त्यांनी गणपतीरायासाठी तयार केलेला आहे। त्याचबरोबर गौराई सुद्धा सुंदर अशा आपणाला पाहायला मिळत आहेत। तर मंडळी, आता आपण आलेलो आहोत सुरेश सर्जेराव पाटील काका यांच्या घरी आणि यांच्या घरातील गौरी गणपतीचं डेकोरेशन पाहतोय आपण। सुंदर असं डेकोरेशन आहे। आता आपण आलेलो आहोत जगन्नाथ पाटील, शशिकांत पाटील, विजय पाटील म्हणजे शेषानाना यांच्या घरातील डेकोरेशन पाहण्यासाठी। सुंदर अशी मूर्ती विराजमान, त्याचबरोबर छताचं डेकोरेशन सुंदर असं आणि गौराई माता बसलेल्या सुंदर अशा असं हे डेकोरेशन विजय पाटील यांच्या घरातील। मंडळी, आता आपण आलेलो आहोत सुरेश काका यांचे पुतणे रोहित पाटील, एसटी कंडक्टर बाबा यांचे सुपुत्र यांच्या घरी आपण आलेलो आहोत। मलकापूर बैल बाजार रोड या ठिकाणी त्यांचं मेडिकल आहे। आपण पाहतोय सुंदर अशी आरास त्यांनी गौरी गणपतीची केलेली आहे। गौराई माता सुद्धा अतिशय सुंदर आपणाला पाहायला मिळत आहेत। गणराया विराजमान झालेले पाहतोय आपण, सुंदर असं डेकोरेशन।
आता आपण आलेलो आहोत अशोक नांगरे पाटील यांच्या घरी आणि यांच्या घरातील गौरी गणपतीचं डेकोरेशन आपण पाहतोय। गौराई माता त्याचबरोबर गणराया सुंदर अशी आरास बनवलेली आहे। तर मंडळी आता आपण आलेलो आहोत विठ्ठल मोहनराव पाटील सर यांच्या घरी आणि केळीच्या आरस त्यांनी गौरी गणपतीच्या डेकोरेशनासाठी बनवलेली आहे आणि घरगुती पद्धतीने केळी पिकवली जाते, कोणतेही केमिकल न वापरता आणि यांच्याकडे केळीसुद्धा उपलब्ध मिळते। आपणाला पाहतोय आपण सुंदर असं शेतकऱ्याच्या घरातील असणाऱ्या ह्या गौराई सुंदर असं डेकोरेशन। आता आपण आलेलो आहोत राजेंद्र बाजीराव पाटील त्याचबरोबर सावकर बाजीराव पाटील दादा यांच्या घरी आलेलो आहोत आणि सुंदर असं लाइटिंगचं डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे। गणराया विराजमान झालेले दिसत आहेत, गौराई माता सुंदर असं डेकोरेशन, त्याचबरोबर खाऊच्या पानाचं गणरायाची रांगोळी त्यांनी साकारलेली आपणाला या ठिकाणी आज दिसते आहे। आता आपण आलेलो आहोत आटकेगावचे सुपुत्र डॉक्टर बबन पाटील यांच्या घरी आणि पाहतोय शाडूची मूर्ती आहे। मंडळी आता आपण आलेलो आहोत प्रशांत आवटी प्रवीण आवटींचे बंधू यांच्या घरी आलेलो आहोत। मोरेश्वर अतिशय सुंदर असं गौरी मातेचा मुखवटा पाहायला आपणाला मिळत आहे। सुंदर असं तेज गौरी लक्ष्मीचं पाहतोय आपण, त्याचबरोबर सुंदर असे आरास फुलामाळाने सजवलेला हा मोरेश्वर आपल्या भक्तिसागर श्री मुकुंद महाराज यूट्यूब चॅनलवरती पाहताय। त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतोय गौराईचं सर्व फराळाचं साहित्य, त्याचबरोबर शेताची उगवण केलेला डेकोरेशन आपण पाहतोय। मंडळी आता आपण आलेलो आहोत शरद उत्तमराव पाटील यांच्या घरी, शरद दादा यांच्या घरी आलेलो आहोत आणि यांच्या घरातील गौरी गणपतीचं आपण डेकोरेशन पाहत आहोत। सुंदर अशी मूर्ती, त्याचबरोबर गौराई माता। आता आपण आलेलो आहोत सावकर साळुंके यांच्या घरी, काका यांच्या घरी आपण आलेलो आहोत। विठ्ठलाची मूर्ती, त्याच्या समोर गणराय विराजमान झालेले सुंदर असे आरास आपण पाहतोय। आणि विशेष म्हणजे मंडळी मी लहान असल्यापासून पाहतोय यांच्या घरी हे गौराईचे पितळी मुखवटे खूप सुंदर असे, किती वर्ष झाली हे मुखवटे मी पाहतोय। सुंदर असे पितळी मुखवटे, त्याचबरोबर विठ्ठल गणराय